श्री स्वामी समर्थ सर्वांना। अश्विन वद्य द्वादशी ही गोवत्स द्वादशी म्हणून किंवा वसुबारस म्हणून प्रसिद्ध आहे। या दिवशी गायीची तिच्या वासरासह पूजा केली जाते। घरातील सवाष्ण महिला गायीच्या पावलावर पाणी घालतात, दूध पिणाऱ्या वासरासह तिची पंचोपचार पूजा करतात, पायावर अर्घ्य देऊन ओवाळून पूजा करावी आणि त्या दिवशी खरीपाचे पीक तयार झालेले असते त्याचाच गोड घास खायला घालतात। म्हणजेच गाईला आपण त्याचा गोड घास खाऊ घालत असतो। बघा गाईचे महत्त्व काय आहे, म्हणजे आपण वसुबारसची पूजा का करत असतो। प्राचीन काळापासून हिंदू लोक गाईला पवित्र मानत आलेले आहेत। गाईच्या ठिकाणी 33 कोटी देव असतात असे मानले जाते, म्हणून तिला गोमाता म्हणतात। तिची उपयुक्तता ओळखूनच प्राचीन काळापासून तिची पूजा करण्याची प्रथा आहे। गायीच्या थोरवीमुळेच राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा केली। श्रीकृष्णाने तर स्वतःला गोपाल म्हणूनच घेतलेले आहे। आपण अनेक प्रसंगी दान करत असतो, त्यामध्ये गोदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलेले आहे। ज्याचे घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय असे संत तुकाराम महाराजांनी म्हटलेले आहे। तसेच श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातून जेव्हा दुःखी व्यक्तींना सेवा दिली जाते तेव्हा त्यामध्ये मुख्यतः पंचगव्य यावर अधिक भर दिला जातो। पंच म्हणजे 5 गव्य म्हणजेच गाय, पंचगव्य म्हणजे गायीपासून मिळणाऱ्या 5 वस्तू। त्यामध्ये गायीचे दूध, दही, तूप, शेण, गोमूत्र या पंचगव्याने अंघोळ करणे व पोटामध्ये घेणे अत्यंत महत्त्वाचे असते। घरामध्ये लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी सवच धेनूची पूजा करतात। वसू म्हणजे द्रव्य, धन, त्यासाठी असलेली बारस म्हणजेच द्वादशी। पुष्कळ ठिकाणी स्त्रिया या दिवशी उपवास करतात। ज्यांच्याकडे घरी गुरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पुरणाचा नैवेद्य स्वयंपाक करतात। या दिवशी गहू व मूग खाऊ नये आणि तसेच गाईलाही देऊ नये। स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारच्या शेंगांची भाजी यावर उपवास सोडतात। या दिवसापासून पणत्या लावायला सुरुवात करतात। याविषयी कथा सांगितलेली जाते, तर ही कथा तुम्ही ऐकलेलीच असेल। आजची जी व्हिडिओ आहे यामध्ये आपण वसुबारसची पूजा कशी मांडली जाते ते आपण बघणार आहोत। तुम्हाला गायीचे आपण म्हणजे वसुबारस का करतो याचे महत्त्व काय आहे हे कळाले असेलच। आता हे जे दृश्य तुम्ही बघत आहात हे आमच्या घरासमोरचे दृश्य आहे। बघा या ठिकाणी वसुबारसची संपूर्ण पूजा या ठिकाणी मांडलेली आहे आणि ती कशी मांडायची हेही पूर्णपणे दाखवलेलं आहे। अतिशय साधी सिंपल पूजा या ठिकाणी आपण करणार आहोत। हळदी, कुंकू, फुलं, अक्षदा, निरांजन हे साहित्य आपल्याला लागणार आहे। तसेच धूप, दीप आपल्या घरात तर असतातच। बघा या ठिकाणी खूप साधी सोपी पूजा या ठिकाणी केलेली आहे आणि नैवेद्यासाठी गूळ आणि खडीसाखरेचा वापर या ठिकाणी मी केलेला आहे। प्रथम या ठिकाणी बघा एका पाटावर तुम्हाला स्वच्छ वस्त्र घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी मी तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे। त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, फूल वाहून घ्यायचं आहे, कारण की कोणत्याही पूजेची सुरुवात ही आपल्याला अग्निदेवतेच्या साक्षीने करायची असते। म्हणून या ठिकाणी सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्याची पंचोपचार पूजा करायची आहे। यानंतर सर्वात अगोदर आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे, त्याला स्नान घालून घ्यायचं आहे। आता गणपती बाप्पाला स्नान घालताना ओम गंग गणपतये नमः हा गणपती बाप्पाचा मंत्र म्हणायचा आहे। संपूर्ण गणपती बाप्पाची पूजा होईपर्यंत हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। आता गणपती बाप्पाला स्नान मी घालून घेतलेलं आहे आणि यानंतर बघा गणपती बाप्पाला स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी ज्यावेळेस आपण स्थापना करतो ना त्या ठिकाणी तुम्हाला खाऊचे पान ठेवून त्याच्यावर अक्षता ठेवून जरी गणपती बाप्पांना ठेवलं तरीही चालतं आणि नसेलच तर तुम्ही असे अक्षता ठेवायचे आहे, त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचे आणि मग गणपती बाप्पांना ठेवायचं आहे। आता या ठिकाणी आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। गणपती बाप्पासाठी हा हार आहे माझ्याकडे छोटासा, हा मी घालून घेते आणि यानंतर आपल्याला गणपती बाप्पाला फूल व्हायचं आहे। आता गणपती बाप्पाला आवडीचं लाल फूल तुम्हाला भेटलं तर नक्की व्हा, नसेल तर कोणत्याही प्रकारचं फूल तुम्ही ठेवलं तरीही चालणार आहे। यानंतर बघा आपण गणपती बाप्पाला या ठिकाणी दिवा ओवाळून घ्यायचा आहे। आता या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला, आपल्याला वसुबारसची पूजा करायची असते त्यावेळेस अशी गोमाताची मूर्ती आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे।
आता आपल्याकडे खऱ्याखुऱ्या गायी तर लवकर मिळणार नाही. जसं मी सुरुवातीला तुम्हाला दृश्य दाखवलं, हे आमच्या घरासमोर दृश्य होतं की कधी-कधी गायी इथे चरायला येतात, कारण की इथे हिरवळ जास्त आहे. तर माझं भाग्य की मला उद्या ही पूजा करायला नक्की मिळेल. तर मी ही मूर्ती पण आहे माझ्याकडे गाय वासराची. तर हिला आपल्याला स्नान घालून घ्यायचं आहे, पायावर पाणी घालायचं आहे, पूर्ण गोमाताला अंघोळ घालून घ्यायची आहे, म्हणजेच काय स्नान घालून घ्यायचं आहे. आणि यानंतर अक्षता ठेवायच्या आहे, त्यावरही हळदी कुंकू वाहून मग आपल्याला ही मूर्ती ठेवून घ्यायची आहे गाय वासराची आणि तिला फूल वगैरे वाहायचं आहे तुम्हाला. यांची पण आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे, धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला बाळकृष्णाला अंघोळ घालायची आहे. आता बाळकृष्णाला अंघोळ का घालतो, कारण की बघा वसुबारस आहे आणि वसुबारसची पूजा करताना बाळकृष्ण म्हणजे साक्षात कृष्णाचं रूप असतं. तर ते आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, स्नान घालून घेतल्यानंतर आपल्याला त्यांनाही अशी अक्षता ठेवून त्याच्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. आणि यानंतर बघा मी बाळकृष्णाला अंघोळ झाल्यानंतर स्वच्छ वस्त्राने पुसून घेतलं आहे, वस्त्र घालून घेतलं आहे, गळ्यात हार घालून घेतला आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यांना अष्टगंध लावून घ्यायचं आहे. आणि तुमच्याकडे असेल तर असं त्यांना छान सजवलं तर काही हरकत नाही, नाही तर तसंही ठेवलं तरी चालेल. तर आता बघा या ठिकाणी बाळकृष्णाला मी अष्टगंध लावलं आहे आणि जो त्यांचा मुकुट आहे तो घालून घेतलेला आहे. बाळकृष्णालाही आपल्याला फूल व्हायचं आहे, दिवा ओवाळून घ्यायचा आहे, धूप ओवाळून घ्यायचं आहे. अगदी साधी सिंपल पूजा आहे. बाळकृष्णाला आंघोळ घालताना, गोमाताला आंघोळ घालताना एकच मंत्र आहे, ओम वासुदेवाय नमः. हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. आता नैवेद्यासाठी आपल्याला गूळ घ्यायचा आहे आणि तुमच्याकडे असेल तर खडीसाखरही ठेवली तरीही चालणार आहे, कारण की गाईला या दिवशी गूळ खाऊ घालण्याची प्रथा आहे, म्हणून आपल्याला नैवेद्याला गूळ ठेवायचं आहे. ज्या गोष्टी करायच्या नाही त्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलेलं आहे, नसेल ऐकल्या तर नक्की ऐका. एकदम साधी सिंपल पूजा आहे. बघा या ठिकाणी आता फुलं वगैरे ठेवल्यानंतर, नैवेद्य ठेवल्यानंतर मी या ठिकाणी धूप लावून घेतलेला आहे आणि सगळीकडे धूप ओवाळून घेतलेलं आहे, कारण की आपली पंचोपचार पूजा धूपाशिवाय अधुरी मानली जाते. तर धूप लावल्यानंतर आपल्याला स्वतःलाही प्रसन्न वाटतं आणि देवांनाही त्याच पद्धतीने प्रसन्न वाटत असतं. या पूजेला खूप काही साहित्य लागत नाही, खूप काही अवघड पूजा नाही आहे, खूप साधी सिंपल पूजा आहे. आपल्याकडे खऱ्याखुऱ्या गायींना पूजायला आपल्याला गायी जर भेटल्या तर खूप खूप चांगली गोष्ट आहे. नाहीच भेटल्या तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा पूजा करू शकता. आणि जर गायी आपल्याला भेटल्या, गाय वासरू आपल्याला आपल्या दरवाजात त्या दिवशी दिसलं किंवा कुठेही गोशाळेमध्ये तुम्ही गेले त्या ठिकाणी कशी पूजा करायची हेही मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. पूजा कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर आपल्या चॅनलला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.